अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। आज आपल्या श्री गुरुजी ग्रंथाच्या पारणाचा चौथा दिवस आहे। आज सगळ्यांनी 30 अध्याय म्हणजे 30व्या अध्यायापासून ते 35व्या अध्यायापर्यंत वाचन पठण केलं असेल। आता आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे। खूप लोकांनी प्रश्न विचारला होता, त्याच्यावरती असणार आहे। आणि सोबतच आपण आता कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला जे काही आपला उद्यापन करायचं आहे, वाचन समाप्ती करायची आहे, ती केव्हा करायची आहे, 15 तारखेला की 16 तारखेला। तर आपल्याला 15 तारखेलाच बुधवारीच आपल्याला वाचन समाप्ती सकाळी लवकर उठून करायची आहे। सोबत आपल्याला उद्यापन, नैवेद्य, आरती सर्व काही त्याच दिवशीच करायचं आहे, म्हणजे 7व्या दिवशीच करायचं आहे आपल्याला। आता हे सगळं झालं त्यानंतर तर खूप लोकांचे असे प्रश्न होते की ताई त्यानंतर आता आम्ही जे काही आम्ही पूजा मांडणी घरामध्ये केलेली आहे पारणाची, तर त्याच्यातलं साहित्याचं आम्ही काय करायचं, पोथी कशी उचलायची आहे, सोबत जे काही साहित्य आम्ही ठेवलं होतं त्या पूजेमध्ये त्या सगळ्याचं प्रत्येक गोष्टीचं काय काय आणि कसं कसं विसर्जन करायचं आहे याबद्दल आम्हाला माहिती द्या। सोबतच आपल्याला पोथी उचलताना सुद्धा आपल्याला काही पद्धत आहे, शास्त्रोक्त पद्धत आहे, त्या पद्धतीनेच आपल्याला ती पोथी देखील उचलायची आहे। आणि अजून एक सगळ्यात मोठा प्रश्न होता सगळ्यांचाच की ताई आता आपण 7 दिवस आपण कांदा लसूण वर्जित भाजी खात असतो, सोबत आता आपण ज्यावेळेस 7व्या दिवशी आपली समाप्ती उद्यापन असणार आहे पुण्यतिथीच्या दिवशी, त्या दिवशी आपण स्वामी समर्थ महाराज किंवा पोथीला असेल आपण नैवेद्य दाखवताना कांदा लसूण आपण त्याच्यामध्ये वापरायचा आहे का, आणि स्वतः सुद्धा कांदा लसूण खायचा आहे की नाही, याबद्दल देखील खूप लोकांचे प्रश्न होते। म्हटलं त्याबद्दल सगळी संपूर्ण माहिती आपण द्यावी, कारण की खूप जणांचं पहिल्यांदा पारण आहे त्यामुळे त्यांना माहिती नसेल, काही जणांना माहिती आहे तर काही जणांना माहिती नाही आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपल्या सप्ताहाचा चौथा दिवस आहे। काल आपल्या संपूर्ण दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये चंडी याग पार पडलेला आहे आणि आज बरोबर 10:30 नंतर सकाळी आपल्या केंद्रामध्ये स्वामी याग सुद्धा होणार आहे। हो, जर तुमच्या जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल तर नक्कीच तिथे सकाळचं वाचन आपल्या घरामधलं झालं की दिवसभरामध्ये केंद्रामध्ये जा आणि सोबत तिथे प्रहर सेवा अटेंड करा। याग होत असतात तिथे यागामध्ये जा, कारण की भरभरून तिथे यागाचं म्हणजे म्हणतात ना की हवन पेटलं जातं आणि त्या स्वाहाकाराद्वारे आपण आपल्या इष्टदेवतांना आपण त्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी देत असतो आणि ती सेवा लवकरात लवकर अग्नीच्या मार्फत आपली सेवा लवकर पोहोचत असते त्या देवतांपर्यंत, म्हणून आपला हा यज्ञ याग खूप महत्वाचा असतो। तर म्हणजे आज स्वामी याग आहे, तर नक्कीच ज्यांना कोणाला केंद्र जवळ आहे त्यांनी आवर्जून केंद्रामध्ये स्वामी याग असेल उद्या, उद्या मला वाटते रुद्र याग किंवा मल्हारी याग असेल उद्या, तर नक्कीच त्याला सुद्धा उपस्थित राहावं। तर आता मंडळींनो, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू इच्छिते, मी पण म्हणत होतं तुम्हाला की मी सुद्धा पारायणात बसलेली आहे। तर बघा अशा प्रकारे मी इथे पूजा मांडणी करून ठेवलेली होती। खाली इथे पोथी आहे, आता तुम्हाला दाखवलं तर इथे पोथी दिसत असेल तुम्हाला। तर मंडळींनो, आता तुम्हाला माझी पूजा मांडणी वगैरे दिसली असेल। आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजेच काय, आता पुण्यतिथीच्या दिवशी उद्यापन, आरती, नैवेद्य सगळं काही, अन्नदान, कोणाला भोजन करू घालणे, हे सगळं काही झालं असेल, त्यानंतर आपण पुण्यतिथीच्या दिवशी संध्याकाळी आपण ही पूजा उचलू शकतो किंवा केंद्रामध्ये जाऊन आल्यानंतर आपण संध्याकाळी पूजा उचलू शकतो, रात्री उचलू शकतो किंवा मी 16 तारखेला गुरुवारी सकाळी सुद्धा उचलू शकतो। आपण 16 तारखेला सकाळीच किंवा दुपारी पर्यंत तुम्हाला ती पोथी उचलून घ्यायची आहे, कारण की 16 तारखेला गुरुवारी रात्री अमावास्या सुरू होते आहे, म्हणून सांगते आहे। तर आता सगळ्यात पहिले आपण ज्यावेळेस आता घरात पूजा मांडणी केलेली आहे, त्या पूजा मांडणीतल्या प्रत्येक गोष्टीमध्ये संपूर्ण ऊर्जा सामावलेली आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये, फुलामध्ये, पाण्यामध्ये, सगळ्यामध्ये, दिव्यामध्ये, सगळ्यामध्ये ऊर्जा सामावलेली आहे। 7 दिवसाच्या गुरुजी ग्रंथाच्या वाचनाची, पारणाची, त्या प्रत्येक शब्दाची ऊर्जा जी आपण मोठ्याने पठण करून वाचन केलं आहे 7 दिवस, त्या प्रत्येकाची ऊर्जा या सगळ्या गोष्टींमध्ये सामावलेली आहे। त्यामुळे त्याचं विसर्जन सुद्धा योग्य पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे। म्हणजेच उद्यापन झालं, घ्या पटापटा उचला, ठेवून द्या जागेवरती, पोथी उचला, ठेवून द्या जागेवरती, असं करायचं नाही। त्याची एक पद्धत आहे। नाहीतर 7 दिवसाचं एवढं मन लावून जे पारायण केलं आपण आणि शेवट जर आपण व्यवस्थित नाही केला तर मला वाटतं ते त्याचं पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकणार नाही। आता या पारणाच्या निमित्ताने दत्त महाराज आपल्या घरामध्ये 7 दिवस विराजमान असतात, आपल्या घरी ते आलेले असतात। त्यामुळे आता आपण पोथी उचलल्यानंतर ते सुद्धा त्यांचा आशीर्वाद सोबत असूच आपल्या, पण पोथी उचलली म्हणजेच काय, तर दत्त महाराजांचं सुद्धा त्यांचं म्हणजे तिथं स्थान ते निघून गेल्यासारखं होतं। तर आपण काय करायचं आहे, आधी सर्वप्रथम हे सर्व दिवा इथे चालूच असावा। आपण ज्यावेळेस पूजा उचलणार आहोत त्यावेळेस दिवा इथे चालू असावा। आता अखंड दिवा असेल, आता माझा अखंड दिवा आहे 7 दिवस, मी तो विझू देत नाही।
तर आपल्याला अखंड दिवा पूजा उचलेपर्यंत अखंड दिवा चालूच ठेवायचा आहे, विझू द्यायचा नाही. आणि जे अखंड दिवा त्यांनी लावला नाही आहे त्यांनी फक्त तात्पुरता आपण पूजा उचलण्यापुरता का होईना आपल्याला तो दिवा लावायचा आहे. आता सर्वप्रथम काय करायचं, डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यायचा, पुरुष मंडळी असेल तर डोक्यावरती रुमाल किंवा टोपी घ्यायची आहे. तर त्यांनी सर्वप्रथम इथे डोकं टेकवायचं आहे, पूजेसमोर पोथीसमोर डोकं टेकवायचं आहे. 3 वेळेस आपल्याला नाक घासायचं आहे आणि स्वामींना नाक घासून आपल्याला कान पकडून आपल्याला क्षमा याचना करायची आहे आणि सोबतच आपल्याला त्रिवार मुजरा देखील करायचा आहे. क्षमा याचना करताना काय बोलायचं आहे की हे दत्त महाराज, स्वामी महाराज, माझ्याकडून तुम्ही हे पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करून घेतलं आणि या 7 दिवसाच्या पारायणामध्ये कुठले विघ्न अडचणी आलेले नाहीत आणि हे पारायण खूप छान पद्धतीने तुम्ही माझ्याकडून करून घेतलेलं आहे. पण हे पारायण 7 दिवस माझ्याकडून करून घेत असताना रोजच्या 7 दिवसामध्ये माझ्याकडून काही नियमांचं उल्लंघन झालं असेल, नियम मोडले गेले असतील, वाचनामध्ये काही चुकी झाली असेल किंवा वागण्या बोलण्यामध्ये काही चुकी झाली असेल, अपशब्द बाहेर आले असतील तोंडातून किंवा विनाकारण काही चुका झाल्या असतील, सोबतच आरती करताना नैवेद्य दाखवताना काही चुका झाल्या असतील तर क्षमा याचना असावी. आणि मी म्हणजे तुमचाच एक भोळा सेवेकरी आहे, सर्व चुका गोड मानून घ्या म्हणायचं. आणि याच्या पुढे सुद्धा माझ्याकडून अशा प्रकारे मोठमोठे पारायण असेल, सेवा असेल, माझ्याकडून करून घ्या स्वामी स्वामी महाराज असं बोलायचं आहे. आणि कान पकडून आपल्याला तिथे माफी मागायची आहे आणि आपल्याला तिथे त्रिवार मुजरा करायचा आहे. त्रिवार मुजरा केल्यानंतरच आपल्याला पूजेचं साहित्य उचलायला सुरुवात करायची आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली सुरुवातीला की प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा सामावलेली आहे त्या वाचनाची, त्या पारणाची. तर सर्वप्रथम येऊया आपण ते म्हणजेच काय, आता कलश, आपण जो कलश ठेवलेला आहे 7 दिवस. तर आता सर्वप्रथम खूप ताई मला विचारत होतं की ताई कलशातलं पाणी रोज बदलायचं का, तर नाही. आपल्याला एकदा पहिल्या दिवशी जे पाणी भरलं त्याच्या 7व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशीचे पाणी आपल्याला म्हणजे आपल्याला ते उचलायचं असतं, पाणी रोज बदलायचं नाही आहे. आता हे कलश सर्वप्रथम आपण उचलणार आहोत. तर त्यावेळेस काय करायचं, नारळ श्रीफळ आधी उचलायचं. श्रीफळ उचलल्यानंतर आपल्याला त्यातलं जे काही पाणी आहे ते पाण्यामध्ये सुद्धा खूप ऊर्जा सामावलेली आहे. त्यामुळे ते पाणी घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर शिंपडायचं आहे, घरामध्ये कानाकोपऱ्यात शिंपडायचं आहे. फक्त टॉयलेट बाथरूम सोडून इतर आपल्या सगळ्या गोष्टी घरामध्ये आपल्याला ते खोल्यांमध्ये आपल्याला ते शिंपडायचं आहे. पाणी जर उरलं तर तुम्ही ते झाडांना टाकू शकता, फक्त तुळशीचं झाड सोडून इतर झाडांना तुम्ही टाकू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी असेल ते काढून घ्यायचं, स्वच्छ धुवून पुसून कोरडं करून ठेवायचं आहे, जेणेकरून इतर दुसऱ्या कुठल्या पूजेमध्ये ते आपल्याला वापरता येईल. त्यानंतर इथं श्रीफळ आपणास माहिती आहे की त्याच्यामध्ये पाणी असतं नारळामध्ये आणि त्या श्रीफळामध्ये पाण्यामुळे आपल्याला जी काही ऊर्जा आहे, आपण जे काही बोलतो आहे ते सगळं काही आकृष्ट करून घेण्याची शक्ती असते. त्यामुळे आपण त्याला सगळ्या काही 7 दिवसामध्ये पॉझिटिव्ह वाईब दिलेल्या आहेत. प्रत्येक शब्द पॉझिटिव्हपणे आपण ती ऊर्जा त्याला मिळालेली आहे. त्यामुळे तो श्रीफळ काही साधा सुद्धा नसणार आहे, तो अक्षरशः ऊर्जा भरीत तो श्रीफळ असणार आहे. त्यामुळे तो श्रीफळ, काही जणांकडे पद्धत आहे तो श्रीफळ फोडून खायची, तुमच्याकडे ती पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने फोडून खाऊ शकता, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रसाद म्हणून देऊ शकता. दुसरी पद्धत म्हणजे तो श्रीफळ तुम्हाला वाटत असेल की त्यातली ऊर्जा आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहावी तर तो श्रीफळ घ्यावा, एखादा स्वच्छ ब्लाऊज पीस मध्ये कपड्यामध्ये गुंडाळायचं आणि आपल्या छतावरती हॉलमध्ये असेल, स्वयंपाकघरामध्ये असेल, देवघराची रूम असेल तिथे बांधून ठेवू शकता, किंवा आपलं दुकान बुटीक असेल तिथे जरी तुम्ही बांधला वरती छताला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण ते खूप मोठा ऊर्जादायक ते श्रीफळ असणार आहे. आणि पाण्यामध्ये सुद्धा काही जण विसर्जन करतात तर ते पण तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. तर पण त्याला हलक्यात घेऊ नका श्रीफळाला, एवढं सांगते मी तुम्हाला. ऊर्जा भरीत तो श्रीफळ आणि ते कलशातलं पाणी असतं. हे झालं. आता जी काही पण फुलं वगैरे वाहिलेली असतात, हार वगैरे, ते सगळं काही उचलायचं आहे, निर्माला टाकून द्यायचं आहे. आणि हा जो अखंड दिवा आहे तो दिवा आता दिवा लावल्यानंतर तो स्वतःहून शांत होऊ द्यायचा आहे, तो स्वतःहून विझू द्यायचा आहे. आपण फुंकर मारून आपण स्वतःहून तो विझवायचा नाही, स्वतःहून त्याला शांत होऊ द्यायचा आहे. आणि त्यानंतर त्यातली जी काही वात आहे ती वात सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायची आहे. फुलं सुद्धा तुम्ही पाण्यात प्रवाहित करा, किंवा नदी पाणी घाण होणार असेल तर सरळ निर्मालला जरी टाकलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर इथं स्वामींचा फोटो असेल, दत्तमाची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती जे तुम्ही पारायणात ठेवलेलं आहे ते उचलायचं आणि त्यांच्या योग्य स्थानावर जिथे त्यांच्याकडे ऑलरेडी तुम्ही ठेवता ज्या जागेवर देवघरात तिथे तुम्ही ते ठेवून देऊ शकता. ते झालं. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, आता सगळ्यात महत्वाचं, फळं वगैरे तुम्ही काही ठेवली असतील आता पूजेमध्ये ती फळं उचलायची आणि ते प्रसाद म्हणून घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ते फळ खायचं आहे प्रसाद म्हणून. हे सर्व झालं. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, आता सगळ्यात महत्वाचं अंगारा. आता आपण जे काही वाचन करताना 7 दिवस धूप अगरबत्ती लावलेली असेल, आरती करताना असेल, विष्णू सहस्रनाम असेल, जप करताना असेल, नित्य सेवा करताना असेल, जे काही अंगारा धूप लावलं होतं आपण ते सगळं काही आपल्याला तो अंगारा जमा करून ठेवायचा आहे 7 दिवसांचा. टाकून द्यायचा नाही, झाडून द्यायचा नाही,
फेकून द्यायचा नाही किंवा पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करायचा नाही. तो अंगारा कायमस्वरूपी आपल्या सोबत ठेवायचा आहे पुढल्या सप्ताहापर्यंत, कारण की त्या अंगारामध्ये त्या विभूतीमध्ये सुद्धा खूप ऊर्जा सामावलेली असते. तो अंगारा एका डब्बीमध्ये किंवा कागदामध्ये बांधून ठेवा. ज्या वेळेस आपल्या घरातली व्यक्ती आजारी असेल, नजरबाधा किंवा वाईट शक्तीचा त्रास कोणाला होत असेल किंवा नकारात्मक विचार तुम्हाला स्वतःला किंवा घरातल्या व्यक्तींना येत असेल, निगेटिव्ह वाटत आहे किंवा घरातल्या लहान बाळ आहे त्याला नजरबाधा होती आहे, त्याला तुम्ही लावू शकता का पाणी. रोज घरातल्या व्यक्तींना थोडं थोडं एक चिमूटभर अंगारा रोज जरी लावला तरी सुद्धा संरक्षण प्राप्त होतं. घरातले व्यक्ती ज्या कामानिमित्त बाहेर गावी कुठे जातात त्यावेळेस तुम्ही लावू शकता किंवा लांब लांब कुठे प्रवास करतात रोजचा त्यांना सुद्धा तुम्ही लावू शकता. एक संरक्षण कवच आहे तो अंगारा म्हणजे, त्यामुळे तो हलक्यात घ्यायचा नाही, तो आपल्याला जपून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला येतं ते म्हणजेच काय आता पोथी उचलायची आहे. आपल्याला सगळ्यात महत्वाचं, तर पोथी उचलताना काय करायचं, आपल्याला ती पोथी आपण जी काही वाचन सगळं झाकून ठेवतो ती झाकलेला कपडा उघडायचा आहे. पोथी उचलायची, पोथी आपल्याला छातीजवळ पकडायची, हलक्या हाताने घ्यायची आणि सर्वप्रथम छातीजवळ घ्यायची. छातीजवळ घेऊन आपल्याला जय जयकार करायचा आहे. तर आता खूप जण काय करतात, पोथी डायरेक्ट उचलतात आणि जागेवर ठेवतात, तसं करायचं नाही. तर साहित्य उचलल्यानंतर पोथीचा कपडा उघडायचा, ती पोथी आपल्या आधी छातीजवळ आणायची आणि आपला जय जयकार करायचा आहे. तो म्हणजेच काय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, भारत माता की जय, आई तुळजा भवानी माता की जय, असं म्हणायचं आहे. आणि परत ती पोथी छाती जवळ तुम्हाला थोडीशी वरती धरायची आहे, त्यावेळेस पण असा जय जयकार करायचा. आणि त्यानंतर तिसऱ्या वेळेस तुम्हाला ती पोथी जी आहे ती आपल्या स्वतःच्या डोक्यावर ठेवायची आहे आणि परत तो जय जयकार करायचा आहे. तो जय जयकार केल्यानंतर आपल्याला ती पोथी हळूच खाली घ्यायची, कपड्यावरती ठेवायची आणि परत तो कपडा गुंडाळून ठेवून द्यायचा. आणि त्यानंतर ती पोथी घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे ज्या ठिकाणी कुठलेही विटाळाचे हात, सुतक विटाळाचे हात लागणार नाही, मासिक धर्माचे हात लागणार नाही, अशा प्रकारे त्याची पावित्रता आपल्याला राखायची आहे. त्यामुळे आपण ती व्यवस्थित गुंडाळून चांगल्या ठिकाणी ठेवायची आहे. अडगळीत ठेवू नका, धूळ साचेल अशी ठेवू नका. ती एक पवित्र आणि 5वा वेद हा मोठा ग्रंथ मानला गेला आहे. त्यामुळे या पोथीमध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये दत्त महाराजांचं त्याच्यामध्ये स्थान आहे, म्हणून सांगते की त्याची पवित्रता राखा. तर अशा प्रकारे ही पोथी आपल्याला अशा पद्धतीने उचलायची आहे. त्यानंतर मग चौरंग पाट वगैरे तुम्ही उचलून जागेवर ठेवून देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी पूजा मांडणी उचलायची तुम्हाला पद्धत मी सांगितली आहे, सोबत आपलं जे काही पोथी उचलायची पद्धत आहे, शास्त्रोक्त पद्धत, ती पण सांगितलेली आहे. नक्कीच या पद्धतीनेच आपल्याला पूजा वगैरे उचलायची आहे. आणि अजून एक सांगते की मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं पण परत एकदा सांगते की आपल्याला जे काही तुम्हाला सांगितलं मी, कांदा लसूण पुण्यतिथीला आपल्याला जे काही आपण नैवेद्य दाखवणार आहोत तर त्याच्यामध्ये कांदा लसूण हा चालतो नैवेद्यामध्ये. आणि सोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण स्वतः सुद्धा त्या दिवशी कांदा लसूणाचा नैवेद्य खाऊ शकतो, चालतो, काही हरकत नाही. त्याला काही असं त्या दिवशी आपल्याला तो नियम पाळायचा नाही, कारण की आपली सकाळीच वाचन समाप्ती होऊन झालेली असते, नैवेद्य आरती अन्नदान झालेलं असतं. त्यामुळे आपण स्वतः पोथीचा नैवेद्य घेऊन तो खाऊ शकतो, कांदा लसूण त्याच्यामध्ये वापरू शकतो. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये. आणि अजून एक विनंती करेल, आज 4थाच दिवस आहे आपल्या सप्ताहाचा पारायणाचा, अजून आपले 2-3 दिवस बाकी आहेत. तर नक्कीच मनापासून श्रद्धेने पारायण करा, जास्तीत जास्त प्रहर सेवा करा, यज्ञ यागाला उपस्थित राहा आणि होईल तेवढं नामस्मरण करा. कारण की आता ह्या जो काळ आहे सप्ताहाचा, हा संपल्यानंतर डायरेक्ट डिसेंबरमध्येच आपल्याला सप्ताहाचा काळ मिळणार आहे केंद्रामध्ये ह्या सर्व सेवा करण्यासाठी. इतर वेळेस तर आपण घरामध्ये पारायण करतोच, पण ती आपण एकट्याने पारायण करतो आणि तो सप्ताह काळातली जी काही ऊर्जा असते ना ती खूप काही देऊन जाते, एक उत्साह असतो. त्याच्यामुळे सांगते की तो उत्साह आपल्याला एकट्याने मिळण्यापेक्षा केंद्रामध्ये जर बघितलं ना, प्रहर सेवा यज्ञ याग चालू असतो त्यावेळेस एक खूप मोठी ऊर्जा आपल्याला देऊन जात असतं. म्हणून सांगते की नक्कीच उरलेले दिवस खूप मनापासून श्रद्धेने वाचन करा, कंटाळा करू नका कुठलीही सेवा हे करण्यासाठी. आणि हो, नियमांचं पालन करा. काही व्यक्तींकडून नियमांचं थोडंफार उल्लंघन होत आहे, काळजी घ्या. आपल्याला त्या नियमांची सवय नसते, पण तरी सुद्धा आपल्याला त्याची काळजी घ्यावीच लागणार आहे, लक्षात ठेवून ते नियम पाळावेच लागणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली या व्हिडिओमध्ये. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच मी 100% त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.